नमस्कार. हा व्हिडिओ आपण यासाठी आज रेकॉर्ड करतो आहे की आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयातनं आपल्याला या 5 फॉर्मॅटमध्ये आपण एक माहिती मागवली आहे. तर ती माहिती काढताना बरेच लोकांना प्रॉब्लेम येतो आहे. तर त्याच्यासाठी आणि आपल्याला नवीन जो हंगाम सुरू होणार आहे खरीप 2026 आणि संपूर्ण वर्ष, या दोघांसाठी जे आपल्याला सेटलमेंट कमिशनर ऑफिसमधनं जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, 0 ते 10 गुंठ्यापर्यंतचे सर्वे नंबर आणि सरकारी सर्वे नंबर आपल्याला ब्लॉक कशा पद्धतीने करायचे आहेत. आणि जर एखाद्या शेतकऱ्याने आपल्याकडे ॲप्लिकेशन दिलं की समजा तिथे पड म्हणजे त्याची आता आपण कायम पड म्हणून ब्लॉक केलं आहे, पण त्याला तिथे पीकपाणी करायची आहे, त्या केसमध्ये अनलॉक कसं करायचं आहे, अशा 2 गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. आणि या 5 फॉर्मॅटमध्ये माहिती कशी काढायची आहे. तर पहिला फॉर्मॅट आहे हा हंगामनिहाय पिकाखाली क्षेत्राची माहिती. तर इथे तालुक्याचं नाव, गावाचं नाव, एकूण क्षेत्र, गावाचं जे तुमचं एकूण क्षेत्र असणार आहे, ज्याच्यामध्ये नद्या नाले म्हणजे बिन आकारी जे क्षेत्र आहे, म्हणजे ज्याला सर्वे नंबर नाही आहे हे असे क्षेत्र वगळून ज्याला सर्वे नंबर आहे असं क्षेत्र जे गावाचं आहे ते इथे एकूण क्षेत्र. खरीप म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला खरीपाची जी शेती होती आहे त्याच्यामध्ये नाचणी भात जिकडे आपल्याकडे होतं आहे असे खातेदार आणि त्यांच्या खालचं क्षेत्र. रब्बीमध्ये किती खातेदार तुमच्याकडे करतात त्याचं क्षेत्र, संपूर्ण वर्ष आणि त्याचं क्षेत्र. आता हे तिन्ही काढताना आपल्याला मी एक सांगितलं होतं की तुम्हाला एक लिंक उपलब्ध करून दिली होती सेटलमेंट कमिशनर ऑफिसमधनं. एक व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केला आहे. जिओ रेफरन्सिंगचा तुम्हाला मॅप बघता येतो. म्हणजे या लिंकवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे फक्त त्या लेयर्समध्ये ॲड करायचं आहे. जिओ रेफरन्स म्हटलं की तुम्हाला ॲक्च्युअल सर्वे नंबरमध्ये जाऊन, आता हा मी हे देऊळगाव घेतलं आहे, तर याच्यामध्ये आता हे 212 सर्वे नंबर आहे. जिथे आपल्याला बाग आहे किंवा जिथे आंब्याची झाडं आहे हे आपल्याला इझिली लक्षात येणार आहे. पण जिथे पड आहे, पड असलेले सर्वे नंबर पण आपल्याला दिसतात. तिथे बरेचसे सर्वे नंबर जर आपण बघितले, हा 212 आहे या सगळ्या ठिकाणी. हे बघा, हा पूर्णच्या पूर्ण इथे पूर्ण पड आहे. तर असे सर्वे नंबर तुम्हाला माहिती आहेत ऑलरेडी. तर असे सर्वे नंबरची माहिती तुम्हाला इथे वेगवेगळे टॅब दिलेले आहेत. मग ते ऑटोमॅटिक तुम्हाला ती कायम पडच आहे हे आपल्याला चेक करता येतं आहे. मग हे जे येणार आहे खरीपाचे खातेदार, रब्बीचे खातेदार आणि संपूर्ण वर्षाचे खातेदार, हे तुम्ही जिओ रेफरन्सिंगचा मॅप बघून ही अंदाजित माहिती अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला त्या वर्षाचं टार्गेट फिक्स करताना अंदाजे किती टार्गेट असेल याच्यासाठी ही टेंटेटिव्ह माहिती आहे. तर गावाचं नाव, हे क्षेत्र आपल्या रेकॉर्डमध्ये आहे. खरीपाचे खातेदार त्याचं अंदाजित क्षेत्र, रब्बीचे खातेदार त्याचं अंदाजित क्षेत्र, संपूर्ण वर्ष म्हणजे आंबा काजूची जी शेती आहे त्याचं क्षेत्र, खातेदार आणि त्याचं क्षेत्र. दुसऱ्या केसमध्ये सरकारी खातेदारांची माहिती ही आपल्याला ब्लॉक करायची आणि त्याची शीट तुम्हाला एक्सेलमध्ये डाउनलोड होते, ती इथे घ्यायची. बिनशेती खातेदार म्हणजे जे ई चावडीमध्ये गाव नंबर 2 नंबरमध्ये जो अहवाल आपल्याला उपलब्ध होतो त्याच्यामध्ये ऑलरेडी बिनशेती सातबाराची यादी येते, ती जिकडे पेस्ट करायची आहे आणि ते रिमार्कमध्ये तुम्ही टाकून द्यायचं. जर क्षेत्र 8 चौरस मीटरमध्ये नमूद केलेलं असेल तर ते ऑटोमॅटिक ई पीक पाणीसाठी उपलब्ध नाही आहेत, तेव्हा ते सर्वे नंबर इथे द्या. तिसरं म्हणजे इतर कायमपड क्षेत्र. म्हणजे आता आपल्याकडे अशी गावं आहेत की ज्या गावामध्ये पुनर्वसन झालेलं आहे किंवा वेस्टर्न घाटची जी आपली गावं आहेत, म्हणजे आपण आंबा घाटातनं खाली आल्यानंतर ज्या आपण ह्याने जातो तिथे सगळ्यात जास्त फॉरेस्ट आहे, अशा एरियातल्या गावांमध्ये आपल्याला तिथे पोचताच येत नाही. म्हणजे आता माझ्या माहितीतलं संगमेश्वर तालुक्यामधली बरीच गावं आहेत, म्हणजे बामणोली आहे किंवा साखरप्याची तिथली गावं आहेत किंवा अजून ओझरे बुद्रुक म्हणजे आंबा घाटाच्या तिथनं जाताना जी गाव आहे त्या सर्वे नंबरमध्ये पोहोचणंच शक्य नाही आपल्याला. आणि आपल्याला लक्षात येतं की तिथे काही शेती नाही आहे. तर अशी गावं तुम्ही असे सर्वे नंबर जे काही हेक्टर्समध्ये आहेत, आता ते बामणोलीमध्ये 1-2 सातबारा तर मी बघितले की ज्याचं क्षेत्र 100 हेक्टरपेक्षा पण जास्त आहे. तर असे सर्वे नंबर तुम्ही या लिस्टमध्ये द्यायचे. जी इतर कायमपड क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जे 0 ते 10 गुंठ्यामध्ये उपलब्ध नाही आहे, तो सातबारा बिनशेती नाही आहे, तो सातबारा सरकारी नाही, तरी तुम्हाला ब्लॉक करायचं आहे. तर अशा सर्वे नंबरची यादी तुम्ही तहसीलदार महोदयांना सादर करायची आहे. त्याच्यावरती ते एक आदेश करतील आणि ही एक्सेल शीट तुम्ही आम्हाला पाठवायची आहे. मग ते आम्ही सेटलमेंट कमिशनरला ऑफिसला पाठवून ही ब्लॉक करून घेणार आहे. आता त्याच्यानंतर ही जी शेवटची शीट आहे ती टोटल आहे. म्हणजे हे आता मगाशी आपण टाकले आणि कायमपड आणि चालू पड करून गावाच्या एकूण क्षेत्राशी मॅच करायचं. मग आता एक्झाम्पल म्हणजे कसं आहे, कायमपड म्हणजे जे क्षेत्र
कायम पड नोंदवली की ती ऑटोमॅटिक संपूर्ण वर्षात जाते. त्याच्यानंतर चालू पड तुम्ही जर नोंद केली तर ती रब्बी हंगामात जाते. याचं कॅल्क्युलेशन तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणजे खरीपाखालचं झालेलं क्षेत्र, रब्बी खालचं झालेलं क्षेत्र, संपूर्ण वर्षाचं क्षेत्र तुम्ही देताना हे कन्सिडर करायचे की त्याच्यामध्ये जर संपूर्ण वर्षामध्ये जर एखाद्याने कायम पड नोंदवली, म्हणजे संपूर्ण वर्षाचं क्षेत्र समजा तुम्ही 100 हेक्टर टाकलं आणि गावाचं तुमचा 200 हेक्टर आहे आणि मग कायम पडमध्ये जे तुम्ही क्षेत्र नमूद करणार ते एकूण क्षेत्रापेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घ्या. तो एक स्टेप बाय स्टेप दाखवतो. पहिल्यांदा केसमध्ये हे तुम्हाला दाखवलं आहे की जिओ रेफरन्सिंग मॅपचा वापर करून तुम्हाला इथे ॲक्च्युअलमध्ये लोकेट करता येईल. म्हणजे हे तुम्हाला आता हे सगळं दिसतंय तुम्हाला. आता ह्याच्यातनं काय लक्षात येते, ह्या मळ्यात म्हणजे इथे खरीपाचे सर्वे नंबर इथे 100% होत असणार आहेत. त्याच्यानंतर इथे आपण एक दुसरं गाव घेऊन बघूया. आपण वसणी गाव घेऊ. इंटरनेट थोडं जर स्लो असेल तर हा मॅप लोड व्हायला वेळ लागतो. लेयर्समध्ये गेल्यानंतर इथे ॲड लेयरला जायचं आणि तिथे त्या लेयरमध्ये तुम्ही सिलेक्ट करताना गुगल इमेज सिलेक्ट करायचं इथे. म्हणजे हे गुगल इमेज ह्याच्यावरती ड्रॉ होईल. एकदम ड्रॅग करू नका, कधी कधी तो स्पीड कमी असेल तर लोड होत नाही ना. तर इथे तुम्हाला लक्षात येतील. हे बघा, आता हे इथे तुम्हाला शेती दिसते, म्हणजे इथे जे काय आत्ता जे इथं आहे तर इथे 100% हे रब्बीची पिकं इथे आहेत, हे तुमच्या लगेच लक्षात येतं आहे. म्हणजे हे सर्वे नंबर आहे, त्याच्यातनं आत्ता दिसतंय म्हणजे ही रिअल टाईम इमेजेस आहे. तर रब्बीची पिकं इथे आहेत. इथे झाडी दिसते, तिथे आंब्याचे जिथं आंबा काजूची झाडं आहेत तिथे झाडं दिसतात. आपल्याला झाडं बघून अंदाजे कळता येतं की झाडी आणि ॲक्च्युअल झाड ह्याच्यातलं आपल्याला डिफरन्स कळतो. मॅक्झिमम आपल्याला हे जी शीटमध्ये ही जी पहिल्या ह्याच्यामध्ये जी माहिती द्यायची हे अंदाजित खातेदार आहेत. म्हणजे तुम्हाला तुमचं टार्गेट फिक्स करून घ्यायचं आहे. सरकारी खाते त्यांची आपल्याला सिस्टीममध्ये मिळणार आहे, बिनशेतीची मिळणार आहे. इतर कायम पडचं सांगितलं की जे क्षेत्र तुम्हाला स्वतःहून ब्लॉक करायचं आहे, ज्या सर्वे नंबरमध्ये पोहोचू शकत नाही असे सर्वे नंबर इथे टाकायचे आहेत. पण तहसीलदारांकडे यादी सादर करून त्याच्यावरती आदेश करून घ्यायचा. तर आपल्याला ई फेरफार प्रणालीमध्ये आधी गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर तुम्हाला इतर म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे. या इतर ऑप्शनमध्ये 2 ऑप्शन आहेत. कमी क्षेत्राची जमीन ज्यामध्ये आहे हे असे सर्वे नंबर ब्लॉक करायचे आहेत. इथे तुम्हाला जे सर्वे नंबर दिसतील ते सिलेक्ट करा आणि ब्लॉक करून 0 ते 10 गुंठ्यापर्यंतचे मॅक्झिमम सर्वे नंबर ब्लॉक करून टाका. जर एखादा खातेदार आपल्याकडे आला, त्याला पीकपाणी करायचे तर अनलॉक करून द्यायची आपल्याकडे सुविधा आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही बिंदास ब्लॉक केले तरी चालणार आहे, त्याला काही अडचण येणार नाही. आपण आता मागच्या 3 वर्षाचा विचार केला तर मॅक्झिमम शेतकऱ्यांनी पीकपाणी केलेलीच नाही आहे. म्हणजे पूर्वी आपण प्रत्येक वर्षी 12 लिहित होतो किंवा आपल्याकडे जेव्हा सुविधा होती मिडलवेअरमध्ये तेव्हासुद्धा आपण लिहित होतो. पण आत्ता आपल्याकडे अशी सुविधाच नाही आहे तलाठी लॉगिनला, त्यामुळे पीकपाणी मागच्या 3 वर्षात झालेलीच नाही आहे. तर इथे जेवढे तुम्हाला जे सर्वे नंबर दिसतील यादी, त्यातले सगळ्या यादीमधले सिलेक्ट केल्यानंतर साठवा केल्यानंतर ती पान निघून जातं, पुढचं पान येतं. म्हणजे समजा तुमच्या गावामध्ये 100 सर्वे नंबर आहेत तर डिवायडेड बाय 10, तर ते तुम्ही सिलेक्ट करून इथे साठवा केलं की इथे बघा, इथे खाली काही दिसलं नाही पाहिजे. हे नंबर्स 1 2 3 4 जे येत आहेत हे सगळं निघून जाऊन एकच पेज आलं पाहिजे. जे तुम्ही साठवा केलंय ते सगळे तुमची पानं साठवा करून झाली, पूर्ण झालं की मग तुम्ही कायम करावर क्लिक करायचं आहे. त्याच्या आधी तुम्ही काय करायचं, साठवलेल्या सर्वे नंबरची एक्सेल शीट डाउनलोड करायची आणि सेव्ह ॲज करून ओपन करून XLS म्हणून सेव्ह करून ठेवा. त्याच्यानंतर हे कायम करावर क्लिक करायचं. हे क्लिक करून झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे इतरमध्येच आहे सरकारी सर्वे नंबर असलेले, इथे नाही आहेत. आपण दुसऱ्या गावामध्ये दाखवतो. हे गावामध्ये सिलेक्ट केलं. जे सरकारी सर्वे नंबर असतील ते याच्यामध्ये उपलब्ध होतील. हे काही चेक करायची गरज नाही, सिलेक्ट करायचं आणि इथे डाउनलोड करायची एक्सेल, सेव्ह करायचं आणि माहिती कायम करा. ओके, दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्या. जे आपण माहिती केली आहे ती इथे तुम्हाला उपलब्ध होईल. हीच सर्वे नंबरची माहिती तुम्हाला वापर करायची आहे. कुठे टाकायची आहे ती तुम्ही सरकारी जागांची म्हटले इथे
ही माहिती इथे येईल. दुसरी जी तुम्ही डाउनलोड केली आहे 10 गुंठ्यापर्यंत जी डाउनलोड केली आहे ती आज ॲज अ बिनशेती म्हणून आपण कन्सिडर करतोय. म्हणजे 0 ते 10 गुंठ्याचे सर्वे नंबर आपण बिनशेती असं समजून आपण कायम पडमध्ये म्हणजे ते कमी क्षेत्र असल्यामुळे आपण त्याच्यात ब्लॉक करतोय. म्हणून ते टाकताना इथे बिनशेती खातेदारांच्या यादीमध्ये इथे टाकायचं आणि इथे याच्यामध्ये शहरामध्ये इथे नमूद करा त्याच्यामध्ये की क्षेत्र हे 10 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्राची सर्वे नंबर. म्हणजे तुम्हाला इथे रिमार्कमध्ये तुम्ही टाकून दिलं की ते ह्याच्यात होईल. प्लस याच्यामध्ये जे तुम्ही सर्वे नंबर ऑलरेडी बिनशेती म्हणून 8 चौरस मीटर आहे त्याची पण यादी टाका आणि त्याच्या इथे रिमार्कमध्ये टाका की क्षेत्र बिनशेती आहे आणि ई पीक पाणीसाठी ऑलरेडी ते ब्लॉक आहे. म्हणजे तुम्हाला काही गावाच्या टोटल क्षेत्राशी मेळ घेताना तुम्हाला इझी पडण्यासाठी हे आहे. आपल्यासाठी महत्त्वाची यादी कुठली आहे की ह्या याद्या सगळ्या उपलब्ध आहे. ही इतर कायम पड क्षेत्र जे तुम्ही आम्हाला देणार आहात यादी ही आम्ही सेटलमेंट कमिशनर ऑफिसला पाठवून हे सर्वे नंबर मॅन्युअली ब्लॉक करून घेणार आहेत. बाकी जे 8 चौरस मीटर झाले ते ऑटोमॅटिक ब्लॉक आहेत, सरकारी तुम्ही करायचे आहेत आणि 0 ते 10 गुंठ्यामधले सर्वे नंबर उपलब्ध आहेत ते तुम्ही स्वतः ब्लॉक करायचे. आता मी 2 गोष्टी करून दाखवल्या. पहिल्या गोष्टीमध्ये आपण इतरमध्ये गेलो. इतरमध्ये गेल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन आहेत. पहिला इतरमध्ये कमी क्षेत्राचं, याच्यामध्ये काय सांगितलंय सर्वे नंबर सगळे एक एक पान निवडायचं, साठवा करायचं. जेव्हा सगळी पानं निघून जातील तेव्हा ते कायम करायचं आणि ही एक्सेल शीट डाउनलोड करून ठेवायची. दुसरा ऑप्शन आहे सरकारी यादी गावाची यादी ऑटोमॅटिक उपलब्ध आहे ती सिलेक्ट करायची आणि साठवा केलं की ती यादी इकडनं निघून जाईल. तर ही माहिती भरताना मी तुम्हाला 1, 2 आणि 3 ह्याची सांगितली. ही पहिली आहे ही तुम्हाला टेंटेटिव्ह द्यायची आहे. हे आकडे कुठेही नाहीत. गावाचं क्षेत्र तुमच्याकडे आहे, हे पुढचे क्षेत्र आणि आकार हे तुम्हाला स्वतःला टार्गेट फिक्स करायचे खरीप, रब्बी आणि संपूर्णचं. हे रिअलिस्टिक द्या, गावामध्ये चेक करून अंदाजित तुम्ही त्याच्याप्रमाणे आकडे इथे द्या. त्याच्यानंतर हे जे आहे ते एकूण पूर्ण गावाचं टेंटेटिव्ह तुम्ही जे काही कॅल्क्युलेशन करणार ते एकूण क्षेत्राची मॅच होऊन बाबा हे सगळं मॅच झालं पाहिजे. म्हणजे खरीप, रब्बी आणि संपूर्ण आणि कायमपड जोडून त्या गावाचं क्षेत्र मॅच झालं पाहिजे. हे या पद्धतीने कन्सिडर करायचं. तर आता आपण काय केलं की पहिल्या केसमध्ये आपण हे सर्वे नंबर ब्लॉक केले. ठीक आहे, सरकारी ब्लॉक केले आणि 0 ते 10 गुंठ्यामधले ब्लॉक केले. जेवढे सर्वे नंबर आहेत तेवढे माझी रिक्वेस्ट आहे की सगळे ब्लॉक करा. जे तुमच्याकडे कॉन्टॅक्ट करतील, ज्यांना पीक पाणी करायचं आहे ते कॉन्टॅक्ट करतील, त्यांचा अनलॉक करून ठेवायची आपल्याकडे सुविधा आहे. तो लगेच ई पीकला उपलब्ध होईल. म्हणजे आपण जे म्हणतोय की समजा त्याने पीक पाणी केलीच नाही तर त्याला पड यावं असं जे आपलं जे म्हणणं आहे तर ते ह्याच्यातनं होईल. जर एखाद्याने पीक पाणी केली नाही तर ऑटोमॅटिक त्याच्यावर पड क्षेत्र असं येईल. तर म्हणून मग आपल्याला हा एक ऑप्शन आहे. त्याच्यातनं आपल्या जिल्ह्याची जर विचार केला तर आपल्याकडे 21 लाख प्लॉट धारकांची संख्या आहे. आणेवारीचं आपण विभाजन केल्यामुळे खात्यांची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे प्लॉट धारकांची संख्या जास्त आहे. तर आपण हे 0 ते 10 गुंठ्यामधले सगळेच्या सगळे जर ब्लॉक केले, जेव्हा तो खातेदार तुमच्याकडे येईल अर्ज करेल तेव्हा ते ऑटोमॅटिक त्याचा अनलॉक करून द्यायची सुविधा सर्कल लॉग इनमध्ये आहे. आता आपण ती बघायची आहे की कसं सर्कल लॉग इनमध्ये जाऊन ती अनलॉक करायची. ठीक आहे, आता इथून मी लॉग आउट करतो. आता सर्कलांचं लॉग इन करूया. ए सर्कलची DSC द्या प्लीज. RGBM 6901 पासवर्ड काय ग? DSCचा पिन काय? DSCचा पिन ठीक आहे. आता हे ज्या तलाठ्यांचं गाव होतं त्यांच्यात सर्कलांचं आपण लॉग इन केलंय. आपण गाव घेतलं होतं
मुस्लिमवाडी. तर सर्कलांच्या लॉग इनमध्ये इथे इतरमध्ये सेम 2 ऑप्शन आहेत. काय दिलेले, कमी क्षेत्राची जमीन ज्यामध्ये शेती नाही किंवा होण्याची शक्यता नाही असे सर्वे क्रमांक, खाते क्रमांक मंडळ अधिकारी यांनी पुन्हा खुले करणे. इथे क्लिक केलं, दिसलं का तुम्हाला? म्हणजे मी जे तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतोय की तुम्हाला दिसणारी सगळीच्या सगळी यादी ब्लॉक करा, त्याचं कारणच असं आहे की ही यादी तुम्हाला जेव्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल तेव्हा तुम्हाला अनलॉक करायची सुविधा आहे. समजा या संबंधित शेतकऱ्याने जर तुम्हाला वाटलं हे ई पीक पाणीसाठी उपलब्ध करायचं, तिथे काय आहे, कमी क्षेत्राची जमीन ज्यामध्ये नाही किंवा होण्याची शक्यता नाही असे पुन्हा खुले केलेले खाता क्रमांक साठवा करणे. म्हणजे इथे क्लिक केल्यानंतर हा साठवा झाला. ओके, म्हणजे हे समजा निवडले आणि सगळेचे सगळे साठवा केले, म्हणजे हे सर्वे नंबर पुन्हा तलाठ्याला पीक पाणी करण्यासाठी ई पीक पाणीमध्ये किंवा ब्लॉक करण्यासाठी दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहेत. ओके, काही क्लिअर आहे? आता सेम दुसरं दाखवतं, पण हे आता मी 0 ते 10 गुंठ्यावालं दाखवलं. आपण आता करायचं आहे सरकारी जागा. भंडारवाडी गाव होतं, भंडारवाडा. इथे निवडलं, इथे आपण गेल्यानंतर सरकारच्या ह्याच्यात आपण ब्लॉक केले होते मगाशी, तुम्हाला नाही करायचं, तुम्हाला नको आहे, इथे सिलेक्ट केले, नामंजूर करणे. मंजूर केल्यानंतर काय होणार आहे, सरकार भूधारणा असणारे गट क्रमांक ई पीक पाणीसाठी कायमस्वरूपी बंद केले आहेत, पुन्हा खुले करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांनी नामंजूर करण्यासाठी सर्वे क्रमांक, खाता क्रमांक निवडा. जर ह्याने मंजूर म्हणलं तर मंजूर, ते तुम्हाला खुले होतील. जर नाही म्हणलं तर नाही होणार. ओके, क्लिअर आहे? सरकारी जागा आपल्याला कायम पडमध्ये दाखवायच्या, त्यामुळे हा ऑप्शन काही नाही आपल्याला जास्त यूज होणार. पण काही लोकांचं पीक पाणी करताना काही अर्धे आहेत, म्हणजे अर्ध सरकारचं क्षेत्र आहे, अर्ध त्या शेतकऱ्याचं क्षेत्र. समजा त्यांनी तिथे काही ती जमीन लागवडीखाली आणली, तिथं पीक पाणी करायचं आहे, त्या केसमध्ये हा इथे तुम्हाला अनलॉक करता येईल. तर मी तुम्हाला 2 केस दाखवल्या की पहिल्या केसमध्ये आपण असं केलं की जे आपल्याला 5 फॉर्मॅट दिलेले आहेत त्यातला पहिल्या फॉर्मॅटमध्ये जी माहिती द्यायची आहे ती तुम्हाला ही टेंटेटिव्ह माहिती आहे. हे तुम्हाला त्या वर्षीचं खरीप, रब्बी आणि संपूर्णचं वर्षाचं टार्गेट फिक्स करण्यासाठी ही टेंटेटिव्ह माहिती आहे. सरकारी खातेदारांची ब्लॉक करायची, ती यादी इथे पेस्ट करायची. बिनशेती खातेदारांची यादी ई फेरफार प्रणालीमध्ये उपलब्ध आहे. 8 चौरस मीटर असलेले सर्वे नंबर ते इथून पेस्ट करा. आणि जे सर्वे नंबर तुम्ही 0 ते 10 गुंठ्यामध्ये मी सांगितले सगळेच्या सगळे ब्लॉक करून टाका, ते इथे ब्लॉक करायचे. एक्सेलमधनं कॉपी करून इथे पेस्ट करायचे. शेरा इथे नमूद करताना जे बिनशेती आहे त्याच्यासमोर ऑलरेडी 8 चौरस मीटर आहे असं म्हणा. आणि उरलेलं जे तुम्ही 0 ते 10 गुंठ्यामध्ये करणार आहे त्याला 0 ते 10 गुंठ्यामधलं क्षेत्र असलेले सर्वे नंबर असा रिमार्क टाका. कायमपडमध्ये इतर कायमपडमध्ये असे सर्वे नंबर की जे बिनशेती नाही, 10 गुंठ्यामध्ये नाही, सरकारी नाही, तरी तुम्हाला ब्लॉक करायचे, अशा सर्वे नंबरची यादी तहसीलदारांना सादर करून त्याच्यावर आदेश करून त्याची तालुक्याची गावनिहाय एक एक्सेल आम्हाला पाठवायची आहे. सॉफ्ट कॉपीमध्ये, हार्ड कॉपीमध्ये. ती आम्ही सेटलमेंट कमिशनरला पाठवून ते आम्ही अनलॉक करून घेऊ. आता आपण सर्कलांकडनं काय केलं आहे, हे पुन्हा उपलब्ध करून घेतलेत. आता बघायचं तलाठ्याचं लॉग इन करून ते पुन्हा आलेत का. आता मी तलाठ्यांचं लॉग इन करतो. ठीक आहे, आपण लॉग इन केलं, मुस्लिम गाव निवडलं आणि कमी क्षेत्राची इथे गेलो. सदर गावातील 2025 साठी कमी क्षेत्राची जमीन ज्यामध्ये शेती किंवा नाही होण्याची शक्यतेचे सर्वे क्रमांक घोषणा करून झालेले असल्यामुळे उपलब्ध नाही. आपण आता इथे क्लिक केलेलं आहे
आणि हे सर्वे नंबर तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध होतील. कारण तिकडनं आपण केल्यानंतर इथे उपलब्ध होतात. ई पीक पाणीसाठी ते उपलब्ध आहेत. जेव्हा सर्कल ते करणार आहेत त्याच्यानंतर ते ई पीक पाणीसाठी उपलब्ध होतील. काही अडचण नाही आहे. आपण हे तर आपण अनलॉक केले नाही आहेत, पण ते सर्वे नंबर आता हे तुम्ही म्हणाल की आता हे लगेच का दिसत नाहीत, कारण हे जे आपण ब्लॉक करणार आहे सरकारी जागा किंवा हे 10 गुंठ्याचे कायम पडचे, हे सर्वे नंबर तुम्हाला खरीप 2026 जो नवीन खरीप हंगाम येणार आहे त्याच्यासाठी ही सुविधा आहे. आपण आत्ता ती केली तर ती रब्बीला किंवा उन्हाळीला लागू नाही. तर ती सुविधा आपल्याला जे आपण ब्लॉक करणार आहोत, म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आता 3 तारखेपर्यंत 3 मार्चपर्यंत सहाय्यक स्तरावरची पीकपाणी आहे. त्याच्यानंतर उन्हाळी हंगाम येईल. आपल्याकडे महिनाभर आहे, तर ह्या शीटमधले बाकीचं तर तुम्ही ब्लॉक करून घ्या पूर्ण. हे सरकारी जागा आणि ते 10 गुंठ्याचं ब्लॉक करून टाका. सिंगल क्लिकवरती एकदा क्लिक करून साठवा करायचं. सगळ्या जेवढी तुमच्याकडे पेजीस आहेत ती सगळीच्या सगळी निघून जाईपर्यंत प्रत्येक पेज निवडायचं, सर्व निवडा करा साठवा, सर्व निवडा करा साठवा. असं केल्यानंतर जेवढे सर्वे नंबर तुमच्याकडे सगळे सिलेक्ट झाले की त्याच्यानंतर ते कायम करा किंवा घोषणा करा आणि ती एक्सेल डाउनलोड करून ठेवा. मी तुम्हाला ही गोष्ट का दाखवली, कारण तुम्ही क्रॉस करून बघा ना. इथे मी साठवा केलंय, डिक्लेअर केलं, परत मंडळ अधिकाऱ्यांकडनं अनलॉक करून पुन्हा ते पीक पाण्यासाठी उपलब्ध करून घेतले. इथं आता दिसत नाही, म्हणजे तो हंगाम आपला खरीप 2026ला हा डेटा उपलब्ध होईल. त्याचा एक वेगळा MIS बनणार आहे. ते MIS मध्ये ते आपण ब्लॉक केलेलं क्षेत्र स्वतंत्र दाखवलं जाणार आहे. ओके, त्याच्यासाठी जिओ रेफरन्स मॅप दाखवला, याचा पण वापर करायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी सांगितलंय mahbhumi.gov.in मध्ये इंटिग्रेटेड वेबसाईट, इथे क्लिक करायचं. त्याच्यानंतर जे पेज ओपन होईल हे नवीन वेबसाईटचं, त्याच्यामध्ये इथे कोपऱ्यात नकाशा नावाचं बटन आहे, त्याच्यात रत्नागिरी जिल्हा निवडला की तुम्हाला ओपन होईल. याच अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. मी मॅक्झिमम गोष्टी याच्यात क्लिअर केल्यात. जरी कोणाला शंका असेल तर मला मेसेज करा. पण अजून ज्या लोकांचं ऑलरेडी डिक्लेअर केलं आणि गाव ते लॉक होऊन बसलंय किंवा काही लोकांचे सर्वे नंबर अजून त्याच्यात 10 गुंठ्यामधले ॲड करायचे राहिले, तर अशा लोकांनी मला तालुक्यातल्या DBNनी एक गावांची यादी पाठवा एकत्रित. मग मी डेव्हलपर टीमला पाठवून ते अनलॉक करून घेतो. धन्यवाद.